आज होता आमच्या जगदीश दादाचा साखरपुडा, म्हणूनच आज आम्ही पण चाललोय त्याच्या साखरपुड्याला. अर्ध्या रस्त्याला पोहोचलो आणि हे इथे राहुल वगैरे गपचूप थंडा पित होते. आम्ही पण बरोबर आयत्यावर कोयता मारला. एकतर फुकटचा थंडा प्यायला भेटतो कुठे. नवरीच्या घराजवळ पोहोचलो आणि अगोदर आमच्या जगदीश दादाशी भेट केली. इकडे अतुलला वगैरे टेम्पो राखायला ठेवलेलं होतं वाटतं. आणि या आमच्या गावातल्या पोरी, ताईनी, वहिनी वगैरे नवरीचा गाव बघत फिरायला लागल्यात. एवढं ऊन लागते तरी कशा काय फिरतात काय माहित उन्हात उन्हात. घरात साखरपुड्याची रीत चालू होती, पण आमच्या सारख्यांचं तर तिकडे काही कामच नाही, म्हणून आम्ही होतो बाहेर बसून. टेम्पो लावलेला तिथून अतुलने हाक मारली, या सांगते लवकर इकडे. आणि जाऊन बघतो तर काय, कोणीतरी हा इकडे टेम्पो मलाच नेऊन घुसवून ठेवलेला. कोण होता हेवी ड्रायव्हर काय माहित. अतुलला टेम्पो राखायला ठेवलेलं, तरी कोणतरी इकडे टेम्पो घालवला आणि आता लागलाय बरोबर धक्का मारायला. जेमतेम कसा तरी धक्का मारून टेम्पो काढला आणि लगेच सर्वजण थंडाच प्यायला थकले तर काय टेम्पो लटून लटून. जेवण वाढायला सुरू केले तसे लगेच हे सर्व जेवायला गेले. लोक जेवत का नाही जेवत, पण आमची तर पहिली तयारी जेवायला. सगळ्यांनी जेवण घेतलं आणि बसलो इकडे सहलीला सारखे. थोडा वेळ बसून होतो आणि हे सांगायला लागले की चला सांगते घरी जाऊ. मग काय निघालो घरी यायला. यांच्या सगळ्यांच्या बायका घरी वाट बघतात ना, म्हणून यांना घरी जायची खूप घाई.